नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आता सध्या हळदीची लागवडीची तयारी करत आहोत. या ठिकाणी जे हळदीचं बेणं आहे त्याला बीज प्रक्रिया आणि इतक्या दिवस आपण जे बेणं साठवून ठेवले होते त्याला पलटी देत आहोत आणि सोबतच त्यावर एक प्राथमिक बीज प्रक्रिया करत आहोत. तर ही बीज प्रक्रिया काय आणि बेण्याची आज स्थिती काय हे बघूया. तर हे आपले हळदीचे बेणे आहे. कांडी ठेवली होती या ठिकाणी, झाडाखाली झाकून ठेवली होती तुराट्याखाली, आणि यावर अशी आता ही बीज प्रक्रियेसाठी फवारणी सुरू आहे. म्हणजे उमेशपंत फवारणी करत आहे. त्यावर एक एक थर टाकायचा आणि तो फवारून काढायचा, परत त्याला खालीवर करायचा आणि परत फवारायचं. म्हणजे दोन्ही साईडनं औषध लागते आणि हळद पाण्यात बुडवण्यासारखी धुवून निघते. एकदम दाट आम्ही त्यावर फवारा मारतो, बघू शकता. तर बीज प्रक्रियेसाठी आपण यावेळेस ब्ल्यू डायमंड ह्युमिक ॲसिड आहे. यामध्ये हे आक्रमण 50% क्लोरपायरीफॉस आणि ब्ल्यू टॉक्स हे फंगीसाईड आहे. ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईड 50%. तर हे एका पंपाला आपण जवळपास 100 ग्राम ब्ल्यू टॉक्स, 80 ml आक्रमण आणि 70 ते 80 ग्राम ब्लॅक डायमंड असं प्रमाण घेतलं. कारण हे फवारायचं आहे आणि हे कमी पाण्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे थोडेफार जरी त्या बेण्याला लागलं तर त्याचा असर होईल, म्हणून आपण याचं प्रमाण वाढतं घेतलेलं आहे. आणि असं या हळदीच्या बेण्यावर आपण त्याची फवारणी करून घेत आहोत. आपल्याला हळदीची लागवड 2 ते 3 दिवसात करायची आहे. त्यापूर्वीच आपण ही बेणे प्रक्रिया करून घेतो आणि त्यानंतर आपण जैविक ट्रायकोडर्मा किंवा इतर बुरशीनाशकाची त्यावर पुन्हा सुकी पावडर टाकतो. म्हणजे दोन्ही प्रकारच्या आपल्या बीज प्रक्रिया होऊन जातात. आपण हळद लागवडीपूर्वी काय बीज प्रक्रिया करता ते कॉमेंटमध्ये सांगा. आता आपल्याला यावर्षी हळदीची लागवड बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. ही अशी पहिली फवारणी झाल्यानंतर हळद आपण थोडीशी ती बाजूला करत आहोत. म्हणजे तिचं एक अंग भिजलं तर दुसऱ्या साईडचं अंग भिजलं पाहिजे, म्हणून तिला खाली करून ओढून घ्यायची थोडीशी आणि परत पाण्याची फवारणी करायची, ज्यामध्ये आपण औषध टाकलेलं आहे ब्ल्यू कॉपर ह्युमिक ॲसिड आणि क्लोरपायरीफॉस. आणि थोड्या वेळ याला झाकून घ्यायचं, म्हणजे गॅस तयार होऊन याच्यामधली कीड जी आहे ती नक्कीच मरून जाईल. आणि नंतर परत वरतून तुराट्या आणि हे टाकून झाकून घ्यायची आहे. आपल्याला हळद लागवडीसाठी हे बाजूचं शेत तयार होत आहे. यावर्षी यामध्ये आपण जवळपास 17 ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची नागाटी आणि रोटर झालेलं आहे. आणि आता पाणी 2-3 पडल्यामुळे यामध्ये असं गवत निघले तर त्या साईडनं आपण त्याच्यावर बैलाच्या साह्याने वखरपाळी देत आहोत. म्हणजे हे एक तणाचा आपला नायनाट जो आहे तो होऊन जाईल. आणि अद्याप काही हळद लागवड झाली नाही. पावसामुळे बरीच कामे खोळंबलेली आहे. आपल्या भागात काय परिस्थिती आहे हे व्हिडिओमध्ये लाईक आणि कॉमेंट करून सांगा. काही आपल्या सूचना असल्यास ते द्याव्या. धन्यवाद.